हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलला स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत डेली रुटीन गोड आहे। तुमचं आणि माझं डेली रुटीन काय एकच असतं सर्वांचं, फक्त ते एकमेकांसोबत शेअर केल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो। म्हणजेच की चांगल्या वाईट सवयी या सुधारता येतात। जसं की काही चांगल्या सवयी तुमच्या असतील त्या मी स्वीकारेन आणि काही चुका असतील तर त्या तुम्ही सांगून त्या मीही सुधारेन। यासाठी हा डेली व्लॉग म्हणजेच की डेली रुटीन शेअर करायचं असतं। माझं सकाळचं सर्व काम आवरून झालेलं होतं, तर मी देवपूजा पण केली होती। इकडे मस्त आज देवपूजा मीच केली होती, कारण दररोज तर सासूबाईच करतात। माझ्या मुलाचंही देवपूजेमध्ये खूप मन रमतं, तोही देव मांडायला, देवांना आंघोळ घालायला त्याची मदत लागतेच। म्हणजे त्याला घेतल्याशिवाय तर देवपूजा होतच नाही आणि त्याला ते आवडतंही, म्हणून तो त्याची साथी आम्हालाही छान वाटतं। असं मस्त प्रसन्न देवपूजा वगैरे मी करून घेतली। छान मनालाही एक समाधानी भेटली की स्वामींची सेवा करायचं तेवढंच। गावाकडे आल्यानंतर तर पूजा आईच करत असतात, पण आज आईंना कार्यक्रमासाठी जायचं होतं, त्यामुळे त्या तयार होऊन असं कार्यक्रमाला निघाल्या होत्या। परत घरातील सर्व जबाबदारी माझ्यावरच आली होती, कारण मी एकटीच होते घरामध्ये। मला डाळ म्हणजे स्वयंपाक बनवायचं होतं, त्यासाठी मी डाळ एक अर्धा तास अगोदरच भिजू घातलेली होती। आज हिरव्या मिरचीची डाळ बनवणार होते, त्यामध्ये फक्त हिरवी मिरची, अद्रक आणि जिरे लसणाचा तडका द्यायचा होता। तोपर्यंत तिकडे यालाही भूक लागली होती, मॅगी बनवायची होती। मी म्हटलं बरं ठीक आहे, तू तुझं बनवून घे। आणि त्याचा व्हिडिओही शूट करायचा होता, मला लांब थांबून तो करायला सांगत होता की मम्मी असं असं कर, तसं तसं कर। तोही सांगेल आता त्याच्या परीने। मग त्यांनी त्यात मॅगी पाणी उकळल्यानंतर मॅगी बनवतो म्हणून हा कसा छोटा खुश होतोय। मी मॅगीचं वरचं जे पाणी असतं ते अगोदर काढून घेते आणि मग त्यामध्ये उकळलेलं दुसरं पाणी ॲड करायचं, म्हणजे त्याने मॅगीचं जे म्हणजे केमिकल्स वगैरे असतात ना ते कमी हे होतात। म्हणून ते पाणी काढून परत दुसरं पाणी ॲड करायचं, मगच मसाला टाकायचा। असं छान या दोघांसाठी मी मॅगी बनवली होती नाश्त्याला। आजोबा पाणी आणण्यासाठी बाहेर जाणार होते। गावाकडे आल्यानंतर नातवाचं हे सगळ्यांसोबत म्हणजे आजोबा घेऊनच जातात त्याला, आणि तोही कधीही आजोबा कुठे जाणार असतील तर तो लगेच जातोच। त्यालाही म्हणजे तो वाटच पाहत असतो की कधी आजोबा बाहेर निघतील। ते बाहेर गेले होते म्हणून मी बनवायची होती, त्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून एका सुती कपड्यामध्ये आता ठेवते थोड्या वेळ। तोपर्यंत भिजवून ठेवल्यामुळं डाळ किती छान शिजलेली आहे, मस्त अशी गरगरीत एकदम लोण्यासारखी डाळ इथे शिजून तयार आहे। आता ह्या डाळीला मस्त थोडंसं फेटून याला छान परत एकदा मुलायम करून घेते आणि याला डाळीचा आता तडका देऊ आपण। इकडे मी आता तेल गरम करायला थोडंसं पातेलं ठेवलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरं आणि तयार केलेली हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट टाकायची आणि मस्त असं कडक तडका द्यायचा त्याला। असं डाळीला तडका द्यायचा, मस्त असा आवाज पण येतो चर असा डाळीला छान मस्त। मग डाळ छान आपली खमंग असं फोडणी दिलेली आहे असं समजायचं। हे सर्व म्हणजे आई सांगतात तसं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। डाळीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेते, म्हणजे डाळ आपली थोडीशी पातळही होईल। त्यानंतर मीठ टाकलं त्या मसाल्यामध्ये, मस्त असं छान तेही खरपूस भाजून घ्यायचं। थोडीशी हळद टाकते, म्हणजे हिरव्या मिरचीची असल्यामुळे त्याला कलर छान येतो। असं छान मी डाळ आणि भेंडी फ्राय बनवलेला होतं। आई घरी नसल्यामुळे सर्व म्हणजे एकट्यावरच आलं होतं, करमतही नव्हतं, कारण घरी आमच्या खूप माणसं असतात नेहमी। खूप छान वाटतं सर्वांसोबत, हे एकटं सर्व करायचं म्हटल्यावर खूप कंटाळवाणं वाटतं सर्व, पण काय करणार, कार्यक्रमही असतात तेही अटेंड करावे लागतातच। हे असं सर्वांचं असतं डेली रुटीन, तेच काम असतं। पण मला वाटतं की एकमेकांसोबत शेअर केल्यानंतर म्हणजे आपल्यालाही आनंद होतो आणि दुसऱ्यांना पाहणाऱ्यालाही काहीतरी शिकायला भेटतं, आपल्यालाही आणि पाहणाऱ्यालाही, म्हणून हे सर्व आपण करत असतो। आता हे भेंडी फ्रायसाठी थोडासा मसाला बनवून घेऊ। अगोदरच खोबरं भाजलेलं होतं, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला, मीठ, हळद आणि इतर जे तुम्हाला मसाले घरी असतील तेही त्यामध्ये टाकायचं आणि शेवटी थोडंसं 1 चमचा तेल टाकून त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि ते ओलसर होईल तिथंपर्यंतच तेल टाकायचं, जास्त नाही। आणि मस्त तो मसाला म्हणजे मी काय भेंडीमध्ये भरणार नाही, अगोदर भेंडी फ्राय करून घेणार आहे, मग त्यामध्ये तो मसाला टाकायचा। ही भाजी ही म्हणजे सर्व
एकच भाजी असते, पण करण्याची पद्धत म्हणा वेगवेगळी असते. ते एकमेकांना शेअर केल्याशिवाय तर कसं समजेल की कुठं कशी भेंडीची भाजी बनवतात, कुठल्या म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी. आपल्या महाराष्ट्रामध्येच भेंडीचेही खूप वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात. कोणी त्या भेंडीच्या बियाची भाजी बनवतात, तर कोणी कसं कसं म्हणजे खूप वेगवेगळे पद्धती असतात. ते एकमेकांसोबत असं शेअर केल्यानंतरच समजतं. मी काय स्वतःला काही इतकी सुगरण समजत नाही, पण शेअर करायचा एक छोटासा प्रयत्न आहे माझा. तर माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओही जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा. हे अशी आता भेंडी आपण भाजून घेऊ. कढईमध्ये तेल छान अगोदर कढई गरम करून घ्यायची, मगच त्यामध्ये भेंडी टाकायची. कढई आणि तेल जर गरम नसेल ना तर खरंच भेंडी चिकट होते. त्यामुळे अगोदर तेलही छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये भेंडी टाकायची. म्हणजे भेंडी आपली अशी सुट्टी सुट्टी होईल. छान खमंग भेंडी भाजल्यानंतर त्यामध्ये तो तयार मसाला आणि थोडंसं पाणी मी टाकून घेते त्या मसाल्याला शिजेपर. पाणी टाकल्यानंतर भेंडी अजिबात चिकट होत नाही. जर भेंडी व्यवस्थित भाजली असेल तर खरंच चिकट होत नाही. अशी मस्त सुटसुटीत माझी भेंडी फ्राय तर तयार आहे.